भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून तृतीय खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. आणि या चौथ्या भागामधील चॅप्टर 7वा धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. तर त्या अगोदर आपण समर्पण घेणार आहोत. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर समर्पण झालेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. धर्म चॅप्टर 7वा आहे. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. म्हणजे सुरुवातही विद्या आणि शेवटही विद्या हाच. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. पहा, ब्राह्मणांचं किती जबरदस्त विचार आहे, पाहून घ्या. काय म्हणतात, ब्राह्मण विद्येवर भर देत असत आणि ते खरोखर योग्यच आहे. बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. ही सर्वात महत्त्वाचा विषय. म्हणून गाडगे बाबा म्हणत, अरे घरातले भांडे खुंडे इका, पण आपल्या मुलाला शिक्षण द्या. बाबासाहेबांना ते सांगलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. उलट पक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. भगवान बुद्धाचा विचार कसा आहे, समतेचा. या ब्राह्मणांच्या उलट पक्षी बुद्ध काय विचार सांगतात, भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. परंतु त्या काळामध्ये मनुवादी वृत्तीच्या म्हणजे ब्राह्मण लोकांना त्या काळच्या काय म्हणणं होतं, विद्या ही फक्त मक्तेदारी ब्राह्मणाचीच होती. आणि त्या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे जे 4 वर्ण पाळले होते, ब्राह्मणाला शिक्षणाचा अधिकार आणि विद्या घेण्याचा अधिकार आणि विद्या देण्याचा अधिकार हा ब्राह्मणालाच होता. व्यापार करण्याचा त्या वैश्यांना होता. आणि शूद्रांना आणि क्षत्रियांना लढाया करायचा, युद्ध करण्याचा. आणि शूद्रांना शेतीबाडी वगैरे करण्याचा. आणि त्याच्या पलीकडे अतिशूद्र यांना अधिकारच नव्हते. यांना कोणताच अधिकार नव्हता. या सर्वांची काही न मागता मुकाट्यानं सेवा करणे, त्यांनी दिलं तेच खाणे, त्याच्यावर जगणे, त्याला कोणताच अधिकार नव्हता. साधं कुठे जर ग्रंथ वाचत असतील, ज्ञानाच्या गोष्टी करत असतील, ते त्याला ऐकायला सुद्धा मनाई होती. जर त्या शूद्राने ऐकलं तर त्याच्या कानामध्ये कथील गरम करून टाका, अशा प्रकारची शिक्षा या धर्मांध लोकांनी त्या काळात दिलेली आहे. त्या मनुस्मृती लिहिलेली आहे.
वाचत जर एखादा त्याच्यामध्ये बुद्धिवान असला, शिक्षण न घेता सुद्धा काही लोक बुद्धिवान आहेत, आणि तो जर काही वाचला एखादा त्यानं धार्मिक ग्रंथ, तर त्याची जीभ कापा, डोळ्यांपाहिजे डोळे फोडा, डोळ्यात गरम सळ्या करा आणि त्याचे डोळे फोडा, अशा शिक्षा त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या आहेत. मग तुम्ही सांगा, ही विषमता आणि या विषमतेच्या विरोधात त्या काळामध्ये तथागत भगवान बुद्धानं हा समतेचा विचार पेरण्याचा प्रयत्न केला. मग त्या बुद्धाला सोडतील का लोक? नाही सोडणार. म्हणून बुद्धाला वेगवेगळे देवाचे रूप देऊन अवतार अजूनही सांगतात की बुद्ध हा अवतार आहे म्हणून. असो, मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे. म्हणजे एक विद्या असणं चालत नाही, तर तो आचरण कसा करतो, तो शीलवान आहे का, तो प्रज्ञावान आहे, पण शील जर नसेल तर काही फायदा नाही. प्रज्ञाशील आणि त्याच्याकडे करुणा आहे का? कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. शीलरहित विद्या म्हणजे तुमच्या हाती दोन्ही बाजूला धार असलेले शस्त्र दिल्यासारखं आहे ते. म्हणजे त्या विद्यानं नुकसानसुद्धा केल्या जातात. त्याच्यासाठी भगवान बुद्धानं काय सांगितलंय? शील आचरण सांगितलं. सदाचारी म्हणजे चांगलं आचरणसुद्धा असलं पाहिजे. फक्त विद्या असूनच चालत नाही. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटेसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. पटेसेन नावाचा भंते याला भगवान बुद्धानं स्पष्ट करून सांगितलेलं आहे की जर विद्या असून चालत नाही तर त्याला शीलसुद्धा महत्त्वाचं आहे. शील जर नसेल तर विद्या कुछ कामी आहे. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट म्हणजे तेडा वागणारा, आंबा म्हणलं की चित म्हणणारा, स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ म्हणजे आपल्या मनानंच करणारा, ज्याला एक मठ्ठ म्हणजे बुद्धिवान, जेवढा बुद्धिवान नव्हता, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही, असा तो पटेसेन नावाचा भिक्षू. असा पटेसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. त्याचं वयानं तो म्हातारा जरी झाला होता, परंतु तो स्वभाव असते. काही कुत्र्याचे शब्द तसे लोक या समाजामध्ये भरपूर आहेत. म्हणजे म्हणतात ना, रस्सी जळाली पण तिचा पीळ गेला नाही का? तशा प्रकारचे काही लोक तिरसट स्वभावानं असतात. तसाच हा म्हातारा भिक्षू मठ्ठ होता. म्हणजे बुद्धिवान तेवढा, म्हणजे एक गाथा त्याच्याकडून पाठ झाली नाही, म्हणजे याचा अर्थ असा की तो त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. म्हणून भगवान बुद्धाने 500 अर्हतांना म्हणजे अर्हत पदाला पोचलेले 500 लोक पटेसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. आणि त्या मठ्ठ भिक्षूला 500 भिक्षूंना शिकवण्यासाठी भगवान बुद्धाने त्याला सांगितलं. परंतु 3 वर्षानंतरही पटेसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. म्हणजे कसं झालं, घागर नळाखाली नेऊन ठेवलेली आहे, नळ सुरू केलेला आहे, रात्रंदिवस सुरू आहे, पण घागर कशी ठुली? उबडी करून ठुली. मग त्या घागरेत एक तरी थेंब जाईल का? नाही जाणार. तशाच प्रकारचा हा पटेसेन भिक्षू असला पाहिजे, नाही का? तर 500 लोक तुम्हाला शिकवा लागलेले आहेत, तरी तुम्हाला एकही गाथा पाठ होऊ शकत नाही.
याचा अर्थ तुमचं लक्ष त्या सांगण्यामध्ये ऐकण्यामध्ये मुळीच नाही म्हणता येईना. तेव्हा मग शेवटी काय केलं, तेव्हा जनपदातील सर्व भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पटिसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. म्हणजे त्याची टिंगल उडू लागले, टीका करू लागले. त्याला एवढा मोठा माणूस असते काय, एवढे लोक तुम्हाला शिकवलं असून तुम्हाला एक गाथा पाठ होऊ शकली नाही. मग भगवान बुद्धाला परत त्या पटिशन भिक्षूची दया आली की आता मलाच, तथागता शेवटी विचार केला, मलाच या भिक्षूला शिकवणं भाग आहे, सांगणं भाग आहे. मग भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटिसेनाला आपल्याजवळ बोलाविले तथागत बुद्धानं, आणि सौम्यपणे, म्हणजे त्याला तो पहिलाच तिरसट होता स्वभावाने, मग त्याला जरा इकडे म्हणे की तो वेगळाच होता भावात, म्हणजे करत होता, वागत होता. म्हणून सौम्यपणे त्याच्यापुढे पुढील गाथा म्हटली. कोण? तथागत भगवान बुद्धानं स्वतः. जो राखून बोलतो, म्हणजे गाथा इथं पालीमध्ये दिलेली नाही, त्याचा अर्थ दिलेला आहे. जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. निर्वाण, निब्बाण, पालीमध्ये निब्बाण, निर्वाण. निर्वाण म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर याच्यावर नियंत्रण करणे म्हणजे निब्बाण पद, म्हणजे निवाण पदाला पोचणे. लोक म्हणतात निर्वाण म्हणजे मरण पावलं. मरण पावणं नाही, म्हणजे काम, क्रोध, मोह याला मारणे, त्याला निर्वाण पदाला पोचले म्हणतात. तो माणूस निर्वाण पदाला पोचते. आणि निर्वाण म्हणजे लोक म्हणतात मरण पावला. नाही, मरण पावण्याचा अर्थ वेगळा आणि निर्वाण पदाचा याचा अर्थ हा वेगळा आहे. इथं मनुष्याच्या अंगात जे काही काम, क्रोध, मोह आहे याच्यावर नियंत्रण करणे म्हणजे याला मारणे. काम, क्रोध, मोह, मत्सर यांना मारून टाकणे म्हणजे आपल्या आचरणामध्ये ते तीळ मात्र राहू न देणे, म्हणजे निष्कलंक होणे. थोडक्यात सांगणे की मनुष्य कसा व्हायला पाहिजे, शुभ्र कपड्यासारखा. एखादा मळलेला कपडा असला की त्याला कसं आपण पावडरमध्ये साबणानं घासून 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 स्वच्छ पांढरा शुभ्र तयार करतो, तशा प्रकारचा निर्वाण पदाला पोचलेला मनुष्य होतो. तथागतांनी दाखवलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्लित झाले. कोणाचे? पटिसेन बनतेचे, भिक्षूचे. द्या की मला स्वतः भगवान बुद्धाने मला शिकवलं, हा त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. 500 अर्हत भिक्षूंना जे जमलं नाही ते फक्त एकच वेळा तथागत भगवान बुद्धानं त्या पटिसेन भिक्षूला समजावून सांगितलं. म्हणजे शिक्षकसुद्धा कसा असला पाहिजे, समोरचा माणूस कोणत्या स्थितीत आहे आणि त्याला कोण्या पद्धतीनं शिकवलं म्हणजे त्याच्या ध्यानात किंवा त्याच्या लक्षात आलं येईल, हे सुद्धा त्या शिकवणाऱ्यानं सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की समोर मनुष्य कोणत्या पद्धतीचे आहेत, शिकलेले माणसं आहेत का, अडाणी माणसं आहेत का, अतिशहाणे हुशार आहेत का. मग त्याच पद्धतीनं त्याला शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, समजावलं पाहिजे. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले. कुणाला? पटिसेन भिक्षूला उद्देशून म्हटले. वृद्ध मनुष्या, वृद्ध म्हणजे हे ज्येष्ठ मनुष्या, हे म्हाताऱ्या माणसा, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. इतके वर्षापासून तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल
तेव्हा तुझा उपवास करू लागतील आणि लोक तुझी टिंगल उडवतील, तुला हसतील, असं तथागत भगवान बुद्ध त्या पटेशन भिक्षूला समजावून सांगा लागले आहे. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. भगवान बुद्धाने त्याला इंटिमेशन दिले, तू एकच गाथा तुला पाठ येते, पण या गाथेचा अर्थ तू समजावून सांगितला तर भले भले लोक तुझ्या पुढे झुकतील, एवढा गहन अर्थ या गाथेमध्ये आहे, असं भगवान बुद्धाने त्याला समजावून सांगितलं. आणि मग त्याला सांगितलं, तू ही गाथा तुला काळजीपूर्वक ऐकणं भाग आहे, कारण नाहीतर तुला लोक तुझी टिंगल करतील, म्हणतील एवढे 500 भिक्षूंनाच शिकवलं, शेवटी तथागत भगवान बुद्धानं सुद्धा तुला शिकवलं, तरी तुला एक गाथेचा अर्थ सांगता आला नाही. एक गाथा फक्त पाठ झाली तुझी आणि तू म्हातारा झालेला आहेस. नंतर भगवान बुद्धाने त्याला ते अर्थ सांगल्याच्या नंतर 3 कायिक अकुशल कर्मे काय आहेत हे समजावून सांगितलं. 4 मौखिक अकुशल कर्म आणि 3 मानसिकता अकुशल कर्मे ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते. म्हणजे ह्या गोष्टीवर नियंत्रण केलं की मनुष्य निर्वाण पदाला पोहोचू शकतो. ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ म्हणजे स्पष्टीकरणाचा अर्थ त्या भिक्खूला समजला. जे तथागतानं त्याला समजावून सांगितलं ते त्या पटिशन भिक्षूला पूर्ण समजलं आणि लवकरच त्याला अर्हत पद प्राप्त झाले. आणि त्या ज्ञानामुळं, तेवढ्या एका गाथेच्या अर्थामुळं तो नंतर अर्हत पदाला पोहोचला. या सुमारास एका विहारात, आणि मग त्याच काही काळानंतर त्या सुमारास एका विहारात 500 भिक्खुनी राहत होत्या. किती? 500 भिक्षुणी राहत होत्या, नवीन काही जुन्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यापैकी त्यांच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठवण्याची विनंती केली की तथागताने आम्हाला धम्मोपदेश करण्यासाठी कोणीतरी ज्येष्ठ भिक्षू आमच्याकडे पाठवावा, आम्हाला ज्ञान देण्यासाठी. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटिसेनाला त्यांच्याकडे पाठवले. भगवान बुद्धाने काय केलं, मग त्या 500 भिक्षुणीला शिकवण्यासाठी, त्याला प्रवचन करण्यासाठी त्यांच्या समोर या पटिशन भिक्षूला तथागतानं पाठवलं. ह्या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खूंच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या. आणि जेव्हा त्यांना निरोप आला की तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी पटसेन नावाचे भिक्षू येत आहेत, ही वार्ता ऐकून त्या सर्व भिक्षूंनी हसू लागल्या. आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथाचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरवले. येऊ द्या म्हणत त्या भिक्षूला, पटिशन भिक्षूला, आपण गाथा उलटी म्हणू आणि मग तो आरबळून जाईल, गोंधळून जाईल. म्हणजे कारण ज्या माणसाला काही येत नाही आणि काही लोक जरासं थोडं आलं त्याला खूप येते की मला लय येते, तशा प्रकारचं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खूंनी पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. कोणाला? पटिशन भिक्षूसमोर. नमस्कार करीत असता त्या एकमेकीकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. म्हणजे आता याची आपण मजा घेऊ,
असं त्या मनामध्ये मिश्किलपणे हसू लागल्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खू पुढे अन्न ठेवले, म्हणजे आल्यावर त्याची भोजनदान त्याला भिक्षूला. पटीसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनीने त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. हे बनते म्हणजे ती याचना गाथा म्हटल्या जाते, ती याचना म्हणली त्यांनी. तेव्हा तो वृद्ध भिक्खू त्या जिथं त्याला बसण्यासाठी आसन केलं होतं त्या जागेवर जाऊन बसला आणि म्हणाला, काय म्हणाला? भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे. त्याने स्पष्ट स्वतःचा कधीही माणसानं जास्त हुशारकी मारू नाही. म्हणून तो भिक्षू काय म्हणाला? भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, मी जास्त हुशार नाही, माझे शिक्षण अल्प आहे, मला जास्त ज्ञान नाही, मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या, असा तो पटीशन भिक्षू त्या बसलेल्या भिक्षुनींना म्हणाला. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. पहा, आणि लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. बघा केवढा. आणि मग पटीसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला, स्पष्ट करून सांगितला, विशद करून सांगितला. त्या सर्व भिक्खूंनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. आम्हाला वाटलं याला काही येणार नाही. आणि मग त्याचं स्पष्टीकरण ऐकल्यावर म्हणून म्हणतात, दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि एकाग्र चित्ताने आणि प्रमोदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या आणि त्यांना अर्हत पद प्राप्त झाले. बघा, एकच गाथा पण तिचा अर्थ हा समजावून सांगल्यावर त्या चकित झाल्या की आजपर्यंत आम्हाला एवढे बेनतेजे आले, पण एवढा अर्थ कोणच आम्हाला सांगितला नाही. कारण एकच गाथा येत होती म्हणून त्याची टिंगल उडू लागल्या अगोदर. म्हणून दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. मग त्यातला दुसरा प्रसंग आहे, प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. तथागता आमच्या इथं भोजनासाठी तुम्ही यावे. पटीसेनाची चर्चा सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्यांच्या मागून चालू लागला. कोण? पटीसेन भिक्षू. तथागत पुढे भिक्षापात्र त्या पटीसेन बद्धीच्या हाती तथागताने दिला भगवान बुद्धाने. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली. तुला एकच गाथा येते म्हणे, भिक्षू तू इथंच थांब. बागच्या लोकांना जाऊ दिलं. भगवान बुद्ध पुढे गेलेच होते आणि म्हटले, ज्याला फक्त एक गाथा येते अशा भिक्खूसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही, म्हणजे त्यांचा सत्कार होणार नाही. जे विद्वान लोक अर्हत पदाला पोचले
त्यांचा जिथं सत्कार आदर तिथे होणार आहे. चल चालता हो आणि तुझ्यासाठी वरिष्ठांना आत जाण्यासाठी जागा दे, म्हणजे बाजूला हो आणि इथे उभा राहा, असं त्या द्वारपालानं त्या पटिसेन भंतेजीला थांबवलं. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. हाती भगवान बुद्धाचं ते भिक्षापात्र आणि तो तिथंच खाली बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध त्या ज्या जागेवर बसले होते आसनावर, बुद्ध ज्या स्थानावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले. आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तो दारी बसला आणि त्याचा हात तिथं दिसायला लागला. आता हे खरं आहे खोटं आहे हे आपण नाही ठरवायचं. आपण या बुद्धीला इथं काय थोडक्यात सांगायचं की तो विद्वान होता, ज्ञानी होता, पण त्या बाकीच्या लोकांना समजला नव्हता. हे महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. आणि त्या लोकाला अज्ञान असल्यामुळं त्यांनी त्याला आदर दिलं नाही. म्हणून इथं काही अंधश्रद्धा आपण धरायची नाही की त्याचा हात तिथं कसा काय गेला मग. तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आचार्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. म्हणजे थोडक्यात या मुद्द्यावर सांगायचं की अगोदर तरी कोणाला काही येत नसेल, परंतु काही काळानंतर तो विद्वान बनू शकतो आणि मग त्याची कोणा टिंगल उचलू नये किंवा त्याचा अपमान करू नये. हे भगवान बुद्धाला तिथं दाखवून द्यायचं होतं. तेव्हा पटिसेना प्रसेनजीत भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, तो राजा, मी तर ऐकत होतो की पटिसेना एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? असा तो प्रसेनजित राजा तथागताला म्हणाला. त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते. भगवान बुद्धाचं उत्तर लक्षात घ्या. विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे. म्हणजे शीलवान सुद्धा असलं पाहिजेत. ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपतनापासून वाचवू शकत नाही. म्हणजे लय विद्वान असला म्हणजे काय तो शीलवान आहे काय? नाही. म्हणजे शीलवान असला पाहिजे आणि तो प्रज्ञावानही असला पाहिजे. नंतर तथागत म्हणाला, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार म्हणजे त्यानुसार आपल्या विचाराचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखा आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा
त्याचा अर्थ विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? म्हणजे धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्या योगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले आणि त्या पटिशनाचं सर्वजण श्रेष्ठ मानू लागले की भगवान बुद्धाने सांगितलं ते बरोबर आहे. आपण सुद्धा याप्रमाणे या पटिशनाप्रमाणे जरी एक गाथा असली, अभ्यास कमी असला, पण तो शीलवान चारित्र्यवान असला पाहिजे. आपण सुद्धा तो यापासून बोध घेतला पाहिजे. आणि आजचा भाग इथे थांबूया आणि उद्या आपण धर्मपुस्तके प्रमोदित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे हा भाग उद्याला आपण घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, सर्व माझे चाहते मंडळींनो, पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाचा व्हिडिओ आपण प्रत्येक माणसापर्यंत पाठवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याला लाईक केलं पाहिजे, याला शेअर केलं पाहिजे आणि याला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि याच्यावर कॉमेंट्ससुद्धा आपण दिल्या पाहिजेत. बंधूंनो, जोपर्यंत तुमच्याकडून कॉमेंट्स येणार नाहीत तोपर्यंत मला काय समजणार आहे की मी जे पठण करत आहो, वाचन करत आहोत, याच्यामधलं किती लोकांना काय कळायला, भगवान बुद्धाचा धम्म खरोखर माणसापर्यंत पोहोचा लागले काय? नाहीतर विनाकारण टाईमपास होऊन काय फायदा होणार नाही. म्हणून सर्वाला पुन्हा एक नम्र विनंती करतो की गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.